शरद पवारांना कोकणात धक्का, 2 वेळा आमदार राहिलेला नेताच भाजपामध्ये दाखल. काय आहे सविस्तर माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या नेत्यानेच आता भाजपात उडी मारली आहे. 3 वेळा कर्जत खालापूर मतदारसंघातून आमदार राहिलेल्या सुरेश लाड यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कमळ हाती घेतला. अजित पवार गटात न जाता सुरेश लाडांनी भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला याबद्दलही आता माहिती समोर आली आहे. 2019 पर्यंत कर्जत खालापूरचे आमदार असलेले आमदार सुरेश खाडेंनी भाजपात प्रवेश करत शरद पवारांना धक्का दिलाय. 3 वेळा आमदार राहिलेल्या आमदार सुरेश लाड यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. सुरेश लाड यांनी पहिल्यांदा जाहीरपणे नाराजी समोर आली ती 2021 मध्ये. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोकण दौरा सुरू असतानाच सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र सुनील तटकरेंनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर 2022 मध्येही त्यांनी जयंत पाटील रायगड दौऱ्यावर असताना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आणि मधुकर पाटलांवर जबाबदारी सोपवली होती. सुरेश लाड हे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग 2 वेळा आमदार होते. 2009-2014 मध्ये आमदार झाल्यानंतर 2019 मध्ये मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंनी कर्जत खालापूर त्यांना पराभूत केले. हा पराभूत लाडांच्या जिव्हारी लागला होता. या पराभवामागे अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे असल्याचेही लाड यांनी असे बोलून दाखवले होते. दुसरीकडे तटकरे हे सुधाकर घारे यांना ताकद देत असल्याची नाराजी होती. कोंडाणे धरणाचे पाणी कर्जतला मिळावे या मागणीसाठी ते आग्रही होते. 2 वर्षे त्यांनी ही मागणी केली. मात्र तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निर्णयच घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली. सुरेश लाड हे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेते अजित पवार गटात सामील झाले, पण सुरेश लाड यांनी अजित पवार गटात जाणं टाळलं. कधी काळी सुनील तटकरेंच्या जवळचे मानले जाणारे लाड नंतरच्या काळात त्यांच्यापासून दूर गेले. तटकरेंविरुद्ध नाराजी त्यांनी अनेक वेळा बोलावून दाखवली. त्यामुळे अजित पवारांसोबतच जाणे त्यांनी टाळलं. विधानसभा निवडणूक लढण्याची लाड यांची इच्छा आहे, त्यामुळे ते संधीच्या शोधात होते. लाड यांनी भाजपात जाण्याचा मार्ग स्वीकारल्याने म्हटले जात आहे सुरेश लाड हे पक्षात आल्याचे भाजपाकडूनही कर्जत खालापूर मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. शरद पवारांना धक्का देत सुरेश लाड हे आता दुसऱ्या पक्षात सामील झाले आहेत. या संदर्भात आता नवीन माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणार आहे. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.